रत्नागिरी शहरातील जेल नाका परिसरात भरधाव जाणाऱ्या एसटीने रिक्षाला चेंडूसारखे उडवत दुचाकी वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। या अपघाताची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। रत्नागिरी शहरात अरुंद रस्ते असून वाढत्या वाहनांमुळे या रस्त्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। रत्नागिरी शहरातील आठवडा बाजाराप्रमाणे सर्व रस्ते रुंद केले जावे अशी मागणी होत जेल नाका परिसरात मालगुण ते रत्नागिरी अशा भरधाव वेगाने आलेल्या एसटीने जेल नाका सिग्नलच्या इथे जोरदार धडक दिली। यामध्ये रिक्षा चेंडूसारखी उडाली गेली आणि 40 फुटावर जाऊन उभी राहिली। या अपघाताची माहिती रत्नागिरी शहर पोलीस तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खोळंबलेल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरू केली। या ठिकाणी अरुंद रस्ते आणि रस्त्याच्या बाजूला झालेले अतिक्रमण यामुळे अनेक वेळा ही वाहतूक ठप्प होती। या अपघातामध्ये रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 2 दुचाकी यामध्ये भरडल्या गेल्या। रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली। एसटी चालकांनी आपले वाहने चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा नोकरी लागण्यासाठी जेवढी शासनाकडे वाट पाहावी लागते त्यापेक्षा कमी काळात हे ड्रायव्हर चालक कायमचे घरी बसू शकतात आणि यामुळे बेकारी वाढू शकते। इधर मैं रुका था, तीन गाड़ी सिग्नल पर रुका था। एसटी वाला पीछे से आया, तीनों को उड़ाया। ही गाडी जी पासिंग झाली आहे ती आरटीओनी कशी पासिंग केली? प्रेशर नव्हता, मग आरटीओनी गाडी कशी पासिंग केली? आताच पासिंग झाली आणि दिवस झाले नाही झाली। ब्रेक टेस्टला गाडी हातपाय जातात ब्रेक फेल होतात, या गाडीत आता ब्रेक फेल आहे। गाडी पासिंग कशी झाली? कुठल्या बेसवर? एसटी वाले ही कारवाई व्हायला पाहिजे। सांगा वरतून यायला पाहिजे तर त्यांना फर्स्ट सेकंड ब्रेक कमी लागतो म्हटल्यावर ब्रेक गाड्या आहेत, जुन्या 20 वर्षाच्या गाड्या आहेत, पासिंगच होतात कशा? आमच्या रिक्षा नाही पासिंग होत। गाडीवाल्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। काय करायचं करून असं आम्हाला फोनवर बोलत येत होता असं मला आता कळलं। आता असं कळलं की फोनवर बोलत येत होता टॉपिक।